कोकणात गवळ्याच्या गेले चल आणि मी तुझ्यावर तरी म्हणलं रात्री मला डबल वजन का लागत होतं कशाचं आता तू वर मी खाली तसं नाही गवळी गली कुठे खाली आहे का नाही आणि यादव गली वर आहे मग मी राहतो नेमका कुठं यादव गलीत वरच्या गली आहे का नाही अरे मग फाटक्या तोंडाच्या राहायला म्हणजे का तू वर मी खाली आहे बाबा राहायला मग ओळखला होय आता तू या वरच्या गलीत राहतोस काय तुकारामचा पोरगा तर नवस तुमच्या तुकारामचा पोर ज्ञानबाचा पुतण्या कुठला ज्ञानबा मग ती लवंगी फुली झपटी कुडी फुली झाला तू आगच्या बनी बनी जाते लवंगी फुली झपकीन कुडी फुली त्याचं व्यवसाय काही काढणं हो मग तू मला सांग नेमका मला सांग तू गोकुळात राहतेस होय हे का नाही होय पण त्या टायमाला गोकुळात मथुरेच्या बाजारात निघालीस होय तू कुणाच्या हुकमाने निघालीस कुणाच्या म्हणजे नवरा दालना पती यजमान कारभारी अगं एकच झालं नवरा दालना पती यजमान हा नवऱ्याच्या हुकमाने होय हे का नाही होय पण तुमच्या नवऱ्याचा नवरा या ठिकाणी उभा त्याचं तुम्ही काय केलं नवऱ्याचा नवरा अगं आपला चुलत भाऊ झाला चुलत भाऊ अगं नवऱ्याचा नवरा हे गाड्या तसं काय ओळखणार नाही मला सांगा का बायकाचा मेळा बघून नवाने काढून तो आधी नाट केले बर मी तुम्हाला ओळखलं नाही तुला काय दही पाहिजे का दही पाहिजे का माझी पपई तुझी पपई ते दाढेवाल्याला दे ते फळाचं मात्र करेल ठीक आहे पपई खाल्ली असते पण त्यात किडे पडले आणि तुला खायला असं ना बाबा मला सांग तुम्ही बायका गवळ्याच्या होय राहता गोकुळात होय निघाला मग तुझ्या बाजार होय है का नाही मी कोण कशासाठी आलो तुमचा रस्ता बंद का केला बर तू कुणाचा खोंड आहेस कुणाचा कोण काळ्या गाईचा बाळ्या खोंड नाही कुणाचा कोण अगं कुणाचा कोण कुणाला कोण आहे बाबा है का नाही हा मग तू गोकुळात राहतेस होय मग गोकुळाचा राजा कोण गोकुळचा राजा हा म्हणजे गोकुळाचा राजा मेली कशी नाही मेली नव मला कोणत्या बाजारची गोकुळचा राजा त्या नंदाला मुलं दोन त्यांची नावं सांगता येतील कुणाची आहे सांग माझ्या शेतात राहणाऱ्या पोरांची नाव मला माहित नाही नक्की असणार ना सांग नाव कोरला सलीमन धाकटा याकूब 40 तारखेच्या आत कशी मिली नाही अगं नंदाला मुली ही दोन तुला माहिती नव्हतं निदान मला तरी विचारायचं मग तू सांग नंदाला मुली ही दोन है की नाही थोरल्याचं नाव काय रायगोंडा आणि धाकट्याचं मलगोंडा ए गुंडी तुम्ही माझ्या डब्यात आलीची ठीक आहे थोरला बलराम थोरले बंधुराज पाठीमागा आहे आणि धाकटे श्रीकृष्ण भगवंत मला तो तुझ्या समोर उभा आहे म्हणजे थोरल्याची मुळी बळी मुळी नाही बळी बळी हा आणि धाकटा श्रीकृष्ण भगवान त्यापैकी कोण तू अरे बाबा मी श्रीकृष्ण श्रीकृष्ण नाही का तर अरे बघून काय झालं काय तुला कृष्णवाची तलब झाली होय झालं काय हा स्वतः कुणा नेसला 3 बटणी शर्ट आणला टोपी कुणाची उचलली असं हे कृष्णाचं तोंड आहे मग काय कुणाच तोंड आहे आणि सावळ्याच्या बाजारातला त्याला दिसायला तू कृष्ण म्हणतो ना हा तुझं काय सामान आहे कसलं सामान देवाकडे सप्त स्वराची भासरी ती तुला दिसणार नाही लय अंधारा ठेवलेत नाही म्हणून सांगते भासरी सप्त स्वराची भासरी मी बघितली नाही काय म्हणतोय बघितलं केव्हा बघितली बोलू ना तुम्ही देवाची भासरी बघितली का तुमच्या नशिबात नाही का आज तुम्ही बघू पण नका मला पाहिजे
अगं गोंड बघितल्यावर बुबळ गळ जळतेली कशा बघ गोंड्याने फिरायला लागले अगं देवाला अशी बासरी बघितली मी काय तुला सांगायचं अगं इतकी नटवलेली एवढं एवढंच काढत ग बारीक ते तुम्ही कळबाया झाला होता मी खाल्ली निघाली होती लांब न बघितलं म्हणून एवढं बारका दिसणार काय तुला सांगायचं नटवलं होतं खाली 2 गोंड हा रेशमी रेशमी गोंड रेशमाचा गोंड आणि अशा साईडने झुरमुळ्या अगं त्या रेशमाचाच आहे काय देऊन अशी बासरी वाजवायची चालू केलं का तर ते खालचं 2 गोंड आता काय तुला सांगायचं काय झालं सारखं लुकू लुकू गोंड तुला वाटलं लोक हल्ले तिला गोंड असं ठीक आहे मी माझी थोडक्यात माहिती सांगतो सांग तुझी माहिती सांगा माती उत्तरकारी जेव्हा जातेस का माहिती सांगची माहिती आता काय म्हणजे माहिती माहिती सांगितलं पाहिजे हात जोडा प्रत्येकीने देवाला जोडा जोडा पैताना हे कोण हाना हात जोडा हात जोडले करू का सुरुवात कुणीकडे करतोय कुणीकडे करू दे अगं माझी माहिती सांगायला अरे माहितीचं नाव घे आम्हाला हात जोडायला डोळं झाकायला अगं माझी माहिती सांगा मी घालभर मी जातो कर केवढी असा त्यांना असं काय माहिती सांगा ठीक आहे विश्वक्रमाच्या केली करणे काय झालं तुला काय झालं तुला मुजिक असं मुजिक असतं आपण काय म्हणलं बघ काय म्हणलं 20 रुपये द्या तुम्हाला करणी करून देतो नाही इकडे तुला बांधणी बांधून देऊ का काय म्हणलं 20 रुपये द्या अगं 20 रुपये नाही विश्वक्रत्याने तुझा मुलगा बसवला विश्वक्रत्याने केली करणी कुणाचा देना हा धंदा बहुमोलाची मुरली बनवली पंचतत्वाचा करुणी रांदा अवटाची मुरली तिला 350 सांदा 9 चित्र 10व्या गुपित त्याला पिंडामध्ये शोधा 96 तोळे वजन मुरलीची कमी नाही की जादा ब्रह्मदेवाने तिला तोलली ठेवून या सदा वजन मुरलीच्या कळला तुला गुरु चरणी संपर्क साधा शिगरू बापू निघून जाईल अज्ञानाचा हरी बोला पुंडरी पंढरीनाथ महाराज की जय श्री साईनाथ बाबा की जय तर अशा टायमाला मुलीनो काय झालं तुझं स्वर ऐकलं मला कीर्तनाची आठवण झाली असं काय सगळं रामायण घेऊन बसले रामायण पाठ अख्खं गेलं नको वाचलंय मग ते पाठ करा आणि अशा टायमाला काय झालं पूर्ण काय झालं राम आणि सीता वनवासाला चालली होती बर राम आणि सीता अखंड वनामध्ये गेले जंगलामध्ये गेले बर जंगलात गेल्यानंतर सीता मातेला तहान लागली आणि सीता मातेला तहान लागल्यानंतर मुलीनो प्रभू रामचंद्राकडे त्यांनी मागणी केली प्रभू रामचंद्र देवा मला कुठून शोध करा पाणी घेऊन या प्रभू रामचंद्रांनी सगळीकडे पाण्याचा शोध घेतला पण त्यांना पाणी कुठं सापडलं नाही एक त्यांना विहीर दिसली एक विहीर दिसली त्या विहिरीमध्ये पाणी होतं पण उतरायला पायऱ्या नव्हत्या त्यावेळी प्रभू रामचंद्रांना सीता माता काय म्हणाली अहुरायाता अरे वा अहुरायाता हिरी लागी चलबा
थेरडे इकडे 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 त्याला ताण लागल्या आणि रायाचा हिरला इंजिन बसवावी ए कुठलं कुठं शिकली होतीस ते बसवणार होतं पण त्या संपलं ऐक बाबा टीव्ही बघून आम्ही असंच करायला लागलो तुझी माहिती सांग असं कुंजवनामध्ये सारी दुधीनु राजे कुंजवनामध्ये सारी दुधीनु राजे वेणू मधुरा स्वराने वाजवी वेणू मधुरा स्वराने वाजवी वेणू मधुरा स्वराने वाजवी देवाप्पा का मशांना आपले देवबाप्पा हा तुमची ओळख पटली असं काय बघा थोडी थोडी चूक झाली आहे बर कारण मी भावनेच्या बारात मी वाद गेले बरोबर तुम्ही पोळीचा पदार राहिल्यामुळे माझा राग अनाव झाला तेवढा वेळाव करा शब्द नाही असं ना एवढ्या बार कॉपी करा कॉपी करू का आपली माफी करा असं देवा मी शरण आले शरणाला कशाप्रमाणे मी मुंगीप्रमाणे शरण आले ठीक आहे मुंगी जेवढी मोठी आहे पण मुंगी प्रमाणे मुंगीप्रमाणे लहानपणी देगा देवा मुंगी साखरी करावा धाकटी मुलगी माझी धाकटी नवरा मेल्यावर झाली नवरा मेल्यावर नवरा मेल्यावर झाली होय कुणाची झाली आज तुम्ही ह्याच्यावानी एवढे कसं आहे नवरा मेल्यावर म्हणजे तुमचा काहीतरी काय समजा हा तसं नाही नवरा होता बर नवरा होता तेव्हा ही पोटात होती हा म्हणजे असं म्हण नवरा होता तेव्हा पोटात होती नवरा मेला आणि हिचा जन्म झाला जन्म झाला बघा ठीक आहे तुम्ही काय म्हणताय ते काळा बघा ए! ती ना ती लग्नाच्या आधी होतो ते का लग-
लग्नाच्या अगोदर बरं असू दे आता भक्ती करा आणि मार्ग रिकामा करून घ्या बोलून देवाची भक्ती करा आणि आपण मार्ग मोकळा करून या बरं का देवा चला चला तर उठून आपण मागे थांबू इथं काय झालं?
एक जमाने में बनाए गांडो भर में रंग चढ़ाए मर्दू का हो गई हाल गांडो भर में रंग चढ़ाए मर्दू का हो गई हाल पतिव्रता भूके मरे पेढे खायचे ना हल्लीचा जमाना तसा आहे माणसाला माणूस की नाही दुष्काळ पडतोय चुकीचं काय आज आहे आपल्या गावची यात्रा आपण गेल्याची चैनी म्हणजे सोकडबाजी म्हणजे पडलेले पेढे सुकून कवडाय पण माझ्या जीवा भावाचा मित्र त्याला बोलवून घेतो आणि गाणे ऐकण्यासाठी जातो ओ गोरख भाऊ पाचेगावकर गाणीचे एक मुली ड्रेस घालायला लागले 2 मिनिटं ड्रेस घालायला हा म्हणजे ताप आला होता तुला सकाळी तब्येत बरी नव्हती बरं आहे बाबा मला समजलं काय की तुझ्या बहिणीच्या आम्हाला कुत्र चावलं शाजी बहिणीच्या आम्हाला कुत्र चावलं तुला बहीण आहे की नाही हाय की मग त्या बहिणीला मुलं किती आहे 2 आहेत त्या मुलांचे नाव काय एकाचं नाव अमित आपण आणि एकाचं नाव पिंटी आहे अमित हा हा अमोल है की हाय नाही की मग अमोलने जसं मला पाहिलं हा तसं माझ्याकडे पळताना बर. मामाले बर मग मी खिशात हात घातला हा. 10 रुपयाची नोट त्याला दिली बर अमोल गेला की दुकानात बर दुकानात गेला बिस्किटचा एक पुडा घेतला पोरगं जरा वांडच आहे बिस्किटचा पुडा घेतला बर. आणि दुकानच्या पायऱ्या खाली उतरत होता हा. त्या पायऱ्याच्या खाली बसलो होतो कुत्र तसा त्याचा शेफ्टी पाईप पडला तुमची बहीण दारात हा. आणि त्या आंब्याला कुत्र चावलं तुमची बहीण म्हणाली माझ्या आंब्याला कुत्र चावलं माझ्या आंब्याला कुत्र चावलं माझ्या आंब्याला कुत्र चावलं नालाय का त्या पोराला म्हण की जसं मला भाऊ बघितलं हा. अहो म्हणलं भाऊजी माझ्या आंब्याला कुत्र चावलं माझ्या आंब्याला त्या बारक्या पोराला म्हण की मग तुझी जर बहीण म्हणली असती हा. माझ्या आंबोला कुत्र हा. चावलं तर मी म्हटलं तर आम्हाला सरळ म्हणा माझ्या आंब्याला कुत्र असं ते मित्राला मित्र भेटी आणि मनात संशय भेटी. केल्याशिवाय आपल्याला कोण शिकल देईल अगदी खरंय बरं हा तुझ्या आशीर्वादाने माझं बरं पण काय रे तुला काय अक्कल आहे का? काय का अक्कल मला काय झालं साहेब? तुला आम्ही लगा सगळे एवढं गावात चांगलं म्हणतो होय. पण घरात बायको सगळं कशासाठी मांडावी तरी तुला अक्कल आणि बायकोचं नम्राचं भांडण होतच नाही हे बघ, नवरा बायकोचं भांडण काय तुझा तो उसाळा. बरोबर का नाही नवरा बायकोचं भांडण काय दिवा घालवलं की मिटले भांडण मिटलं तिथे भांडण मिटतं का नाही मिळते पण लगा तुलाच तरी अक्कल पाहिजे बायकोला भांडायचं कशासाठी कसं आज सकाळी म्हणला तर काय मला घरात बसून कर मला हा. याला म्हणलं शास्त्रीराणाकडे जाऊन जरा फेरफटका मारून यावं. यावं कारण दोघं एकमेकाला जर जवळ असलं की एकमेकाला चहा घेऊया म्हणायचंय बरोबर. काय तर नाश्ता करून म्हणायला ते हा. गेलो आपल्या घरी म्हणलं अहो वहिनी शास्त्रीराणा कुठे गेले तर त्यांनी सांगितलं हो कोणा पावशी जा घराकडे या. काय घराकडे या हा, म्हणलं भाऊ. म्हणलं काहीतरी काम असायला म्हणले वहिनी बोलवा लागले गेलो घरी गेला मी म्हणलं काम काय म्हणलं नाही बघा म्हणले माझा पूर्णपणे तुमच्यावरती विश्वास आहे जरा तुमच्या मित्राला समजावून सांगा मी म्हणलं झाले काय अहो 8 दिवस झालं माझ्या संग ते भांडण करतात दारू पिऊन येतात भांडण करतात मी म्हणलं कशाबद्दल तर तुला पोरगा कापत नाही म्हणून. हा म्हणजे पोरगा अरे येडपाटा मला सांग मुलगा देणे किंवा मुलगी देणे ते भगवंताच्या हातात आहे बरोबर आहे आपण फक्त कसरत करत राहणे बरोबर आहे. ज्ञात केलं पाहिजे बरोबर का नाही मी म्हणलं अहो म्हणलं तुम्ही काय करू नका हा. शाजीनाला काय माझ्या शब्दाच्या बाहेर जाणारा माणूस नाही नाही तोपर्यंत वहिनीने चहा केला केला चहा पिलो माणूस तिचा गेला नाही हा नाही का चहा पिलो हा. आणि बाहेर उठून चाललो तर पुन्हा माझ्या लक्षात आलं काय? आणि म्हणलं शादी नानाला एक मुलगी आहे मुलगी हा मग म्हणलं वहिनी अहो म्हणलं मुलगा होत नाही म्हणून शादी नाना भारतात गोष्ट मान्य आहे पण म्हणलं तुम्हाला एक मुलगी आहे ना मुलगी आहे म्हणल्यावर तर काय तुला सांगायचं वहिनी टाऊस फोड काय रडायला लागली? लय रडायला लागल्या मी म्हणलं काय झालं वहिनी काय रडतायचा तर बघा गोरख भाऊजी म्हणली मी तुम्हाला म्हणून सांगायला लागल्या म्हणजे रडून सांगतो तुला हा मी म्हणलं काय झालंय काय हा. मी तुम्हाला म्हणून सांगते म्हणली ही गोष्ट कुणाला बोलू नका हा. मी जर त्यांच्याही संसार बसली असती तर मला ही मुलगी बी झाली नसती काय म्हणजे ती काय माझी न होय नाही नाही तुला काय तर गैरसमज झाला आता म्हणलंच की कसं नवा आता मला सांग त्या मुलीच्या डिलिव्हरीला वहिनीचे एवढे अपघात झाले हाल झाले झाले. तुझ्याकडे पैसे होते का नव्हते. त्या मुलीला खर्च दवाखान्यात कोणी घातला पाहुणे घातला का नाही म्हणून साठी ते म्हणतात त्यांची एक संसार बसली असती तरी ही मुलगी बी झाली नसती हा तू काला बा करता का आज इकडे काय घातली आपण
चक्कर काय घातलं चक्कर घालण्याचं कारण नाही. काय बाबा आपण दोघं जण जमलो होय. एकेतेची भावकी नाही का दोघात विचार होईल का नाही काहीतरी कुठली गोष्ट करायची म्हणलं. कुठलेही झाले तर सगळे मिळूनच केले पाहिजे आपल्या जेव्हा भावाचा मित्र कोण विनोद सम्राट किसनराव मनावकर त्यांनाही बोलवून घेऊया त्यांना घेऊया बोलू. घेऊया बघूया घ्या बोलवून. किसनराव मनावकर हा त्याला जिरायत बागायत काय कळत नाही वाटत. नमस्कार बरोबर भाऊ राम राम कसं काय बाबा बरं चाललंय इकडे कसा का ही मला कमी पडले होतो काय आज तू आणि मी माणूस होय आपण दोघं भेटलो. भेटलो बाहेर या गरीबानं काय घे अरे गरीब आहे का रातभर टोळका लागू देत नाही काय झालं गरीब आहे जीवन उठत अरे गरीबच की त्याला काय कोण विचारते का काय करते कसं काय बाबा बरं झाले अगदी बरं आज तुझी बायको माझी पोरं कशी काय तुझी बायको माझी पोरं हो तुझी पोरं डबऱ्यात घातली मी अरे तसं नाही गोरख भाऊ याला काय पूर्ण झाला होता नाही, नाही तसं नाही तुमची बायको शाळा मास्तर नाही गेली खायची माझी मुलं शिकाय कुठं आहेत माझ्या बायको जवळ महिन्याच्या महिन्याला पगार नाही जाता का होय 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 मग पोरांची खुशाली कोण सांगतं तुम्ही सांगता ना? आम्ही सांगतो आणि बायकोची खुशाली तुम्ही सांगता होय, होय. कोण म्हटलं तुझी बायको माझी पोर कशी काय तुझ्या पोरापुरती चौकशी कर हा? तू माझं घर उद्ध्वस्त करशील नमस्कार मित्रा शाही नाना काय कसं काय वाईट झालं? झालं इथं. काय तुम्हाला सांगायचं आहे? रोज घरात मारा मारी कोणाची? आल्या आल्या जेवाय मटणाचं घातले काय सगळं झालं खरं पण रोज बोंब बोंब रोज मारा मारी का आणाचा पेट. अरे घरात मारा मारी रे अरे तट्टा मुक्तीचा अध्यक्ष आहे मग तिला गोरख भागडूची केस घेऊन आल्या झालंय काय मला फक्त सांग तेवढी मिठवा कुणा कोणाची म्हणणं आहे ते बायकोचं पोर पिते दारू बर ती माझ्या पोराला सण होईना आमच्या दोघांचं पोर उडतोय त्याला कन्या अन्न मारताय तुझ्या घराण्यासारखा आहे घरात आमचं घर असं नाही काय म्हटलं माहितीये का काय बायकोचं पोर पिते दारू, दारू होय. ती माझ्या पोराला सण होईना होय. आमच्या दोघांचं पोर उडतोय त्याला कन्या अन्न मारते तिने टाकले आपल्याला कोल जरा इसकडून सांगा म्हणून. त्याला इकडे, ए, इकडे. हा? तुला लगा आम्ही माणसात बोलवलं हेच आमची प्लीज केलं अरे पण काय झालं काय मी काय येडे वगैरे काय बोललोय का ही जरा मला परत सांगू द्या म्हणजे याचा अर्थ काढा नाही ही पाक सुताण्यात घुताना करून ठेवला असतो तुम्ही एकच काम करा कोणाचं? तुम्ही तंटा मुक्तीचा अध्यक्ष आहे होय. उद्या सकाळी 8 वाजता राजीनामा तेवढा माझ्याकडे आणून द्यायचा आज पण तुम्ही पण तुम्हाला हे कळलं म्हणल्यावर काय करायचं होय बरोबर भाऊ चल, काय? माझं लग्न झालं माझा 6 महिन्याचा मुलगा असताना माझी बायको मेली चांगलं झालं अरे चांगलं झालं चांगलं झालं. एखाद्याचं घर मोड नाही अरे वाईट बाबा. झालं. पूर्वीची म्हणे हा. गरीबाची मरवणी बायको खरंय. आणि श्रीमंताचं जळवणे घर खरंय. प्रपंच बसला का नाही, नाही नाही, आता बरोबर. ते 6 महिन्याचं मुलगा सांभाळायचं माझं काम नाही का नाही म्हणून भाऊकीने केली हा. भाऊकीचा नाच करा नाही 100 पट्टीच्या घरात माणूस आहे किसन भाऊच्या भाऊकीचं नाद करायचं नाही 100 माणूस एका मांडीत एका मांडीच आहे एका मांडीचं 100 गड आहे उगाच यासने माळाव काढले अरे माळावर काढले का त्या वाड्यात काढले होय ना ना बरं झालं तर आपण कापलं नाही म्हणलं अरे आल्या का गावात जागा राहायला पुरत नाही म्हणून माळावर गेले ते राहायला म्हणजे एवढं मोठं तुमचं कुटुंब आहे माव मोठं कुटुंब आहे 100 माणूस आहे बरं आणि त्याची पोरं बाळ किती किती झाली म्हणजे सगळ्या गावातली माणसं सांगतोच का तुझा पुढं नाही नाही आमच्या गुडक्यातली सांगतोय गुडक्यातली बुचका मोठा आहे त्याला. पुस्तकालही मोठा आहे पण मग हे म्हणणं- मग आता भाऊकी उठली हा. गाडी गेली हा. आणि पाहुण्यांच्या घरी गेली बर. आता पाहुणचार झाला चहा वगैरे झाला हा. आणि बैठक बसली होय. म्हणजे काय नाही पाहुणं काय नाही म्हणजे किसनराव मनोकरांचं दुसरं लग्न करायचं इथं मुलगी आहे का म्हणजे पहिली बायको मेली हा. तिला एक मुलगा होता. होता बरं. म्हणलं इथं मुलगी आहे का हा. पाहुणे म्हटले हा. इथं मुलगी आहे पण इथं बी जरा घोटाळा झालेला काय झालं आरतीला बी 6 महिन्याचा पोरगा आणि तिचा बी नवरा मेलेला बरोबर आहे का नाही? आपण मस्त घेतल्यावर काय रेडखू घरी ठेवून येतो बरं, बरं. आता त्या पोरीचा माझा विवाह झाला आता ते 6 महिन्याचा मुलगा मला त्या ठिकाणी ठेवता येते का आता तसं कसं ते आणलंच पाहिजे माया लेकराची ताटातूट करता येते का लग्न झालं पोरग घेतलं बायको घेतली आणि मी माझ्या घरी आलो लागला संसार अक्षय तृतीया झाली मी तमाशा शौकीन माणूस अक्षय तृतीया झाल्यावर घरी गेलो मग आमचा प्रपंच सुरळीत चालला मग आमच्या दोघात एक पोरगा झाला समायिक काय का गावाचा काय का ग्रामपंचायती सगळं ना ना बरं झालं तालुक्याचं म्हणणं नाही अरे आमच्या दोघात एक पोरगा झालाय अरे एवढं जागून झोप नाटके कसं काय तुला काय अरे झोप लागत नाही
म्हणून म्हणलं मित्रांनो, बायकोचं पोर पिते दारू ती माझ्या पोराला सोडवायला, आमच्या दोघांचं पोर उडते त्याला कन्ना न मारतय. मित्रांनो, लांब गुतायला हा कलियुग आहे. या कलियुगात टिंगल केल्याशिवाय कोण सिंगल येत नाही. मित्राला मित्र भेटेल, मनाचा संशय येते. मूळ विषयाला घालूया. मूळ विषयाला हात नाही. गावची यात्रा तोंडावर आली आहे. तोंड जळलेलं. यात्रेत एक माणूस नाही. ऐ, यात्रेत एक माणूस आहे का? नाही. तोंडावर यात्रा पडल्यावर ना ती दुकान कुठे लावतो? आज 4 दिवसावर आली आहे. असा मोबाईल की तोंडावर म्हणल्यावर तोंड नाही 4 दिवसावर आली आहे. आता कुणाला बोलवायचं आहे? आता माझ्या जीवाचा जीवलग मित्र कोण? नवनाथराव मनोकर यांना तेवढं ताबडतोब बोलवून घेऊया. बरोबर. बोलो बोलो. एकनाथ. नवनाथ. हा, नवनाथ. नाही, नवनाथ. नवनाथ. राम 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 राम. कसं काय बरं चाललंय? बघा मी चापसून येता का ताटून? तसं नव. अरे आम्ही चापतो पण तब्येत काही बरी नव्हती. असं काय? कसं काय बरं आहे बाबा? बरं चाललंय. आई वडील बरे आहेत का? अगदी चांगले आहे. बरोबर आई वडील तुझे देवाच्या कोणाचे आहेत? हा, चांगले आहे, चांगले आहे, चांगले आहे. आणि नशीब तुझं चांगलं. हो. तुला असले आई वडील मिळले मध्ये काय का भगवंताच्या काही बरोबर आहे. तुला काहीच कमी पडणार नाही. ठीक आहे. वडील बरे आहेत ना? बरे आहेत, चांगले आहेत, चांगले आहेत. वा वा वा. याला म्हटलंच लगेच केलंच का बरं? आणि ह्यो कसा झाला? अरे बरं, वडिलाचं लगीन होऊन जवळ 40 वर्ष झाली. तुझा गैरसमज झाला येड्या. वडील बंधूचं लग्न केलंच का? हा बंधूच आहे, म्हणजे थोरल्या भावाचं केलं का? केलं केलं. म्हातारी बरी आहे. हा अगदी उत्तम तरी चांगले आहे. देव कोणी बरं का? हा. काय कवाच कोणाला नाही म्हणतो. कशाला? अरे का चहा पाणी देतो लगे? शहाजी, तू असा हा नाही तर सरकारी दवाखान्यात सुद्धा घ्यायची नाही. बरं आहे ना म्हातारी? ए, ठीक आहे, ठीक आहे. आता चालत जाते का रे? अरे गोरख म्हातारी माझी मेली आहे, त्याला झालं 22 वर्षी. अरे तुझ्या मुलीचं नाव काय ठेवलंय? हा मी आवडीने म्हातारी म्हणतो, आई म्हणतो. म्हणतोस का हो, नाही? हो. मग आता मला सांग, हा. ती रात्री शाळा काढल्या का नाही? प्रौढ शिक्षण लिहा वाचा शिका काढले की? जाते का? हा शाळेत जातो. म्हणजे अजून रात व्हायचं. कसं आहे? शाळेत मग काय? आला का शाळेत? अरे मारी. काहीतरी गैरसमज झाला. असेल बाबा, मित्र मित्राला भेटल्यानंतर आता काहीतरी विरोध निर्माण होतो. बरोबर आहे. आता आपण जमले चौघ चौघजण. आता पाचवा कोणतरी कोणी बोलवून घेऊ. हा? पाचवा पाहिजे की कशाला पाहिजे? आता तसं नाव त्याच्या जेव्हा आपल्याला लग्न देणार नाही. काय कोण गेले मी पाचवा बोलवाय बरं. ए बोल ए पाचवा ते नंतर गेल्यावर असतो पुढं. छोटा कलाकार आहे कोण नातो आमचा सौरभ करार आले काही आहे या बोलू. त्यांना बोलवतोय. या बोलू. जेव्हा भाऊचा आहे ते. पाचवा घ्या. क्या बोलला? यात्राच भरायचं नाही. ओ सौरभ राम राम. किसन भाऊ, नमस्कार. कसं काय बरं चाललंय ना? चांगलंय चांगलंय. किसन भाऊ, कसं काय बरं चाललंय आहे, ना? बरं आहे, बरं आहे. सध्या आहे कुणाकडे आहे? आता या वलादीचा आहेस होय? अरे, सध्या आहे त्याला ठेवली आहे. तुला काय? तसं नाही होत. हा? मी काय म्हटलं? काय? तुम्ही भाऊ तिघ जण ठीक आहे, ठीक आहे की नाही? ठीक आहे, हो. आता तिघा भावांच्या वाटण्या झाल्या. तसं आई वडील वाटून घेतलं का नाही? घेतले. म्हणून म्हटलं आई नक्की भावाकडे आहे तुमच्याकडे आहे का कुणाकडे आहे? नाही माझ्याकडेच आहे. जेवायला. जेव्हा काय आवड नाही तर दाब पाडेल सगळं. म्हणजे तुमच्या आहे तुमची ठेवली हा. जेवायला. जेवायचं बघ माल. जेवायलाच आहे, म्हणते आहे. वाईट वाटून घेऊ नकोस. हा. वाईट वाटून घेऊ नकोस. हा. त्याचं काय गौरव भाऊ? अति उत्तम. बरं चाललंय ना? अगदी उत्तम. बरं चाललंय ना? होय होय. सध्या बहीण कोणीकडे आहे? तिकडे तो तलाट्याच्या हाताखाली असतो सगळ्यांच्या मुखा आता भाव बी झाली की नाही? होय आहे? झाली की नाही? मग माहेर होती बहीण तुमची. हा गेली. तुमची माहेर होती की नाही? माहेराला असती की नाही तुमच्याकडे बहीण? आली होती. म्हणून म्हटलं माहेर आहे का सासरे? अरे बाबा आता तू माझ्याकडे जायला म्हणजे तुमच्याकडे जावे. होय होय. मग तुम्ही पण तुमच्या बहीण ठेवली. माहेराला वाईट वाटून घेऊ नका. थोडीशी टिंगल केली. टिंगल केल्याशिवाय कोण शिंगाल देत नाही. छान आहे, छान आहे. काय बरं भाऊ, विचार ना? दहिवडीमध्ये सागर मनोकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम चालू आहे. चालू आहे. घरून रेसन म्हणून 4 गाणी ऐकूया ऐकूया. आणि नंतर त्यांचे तमाशा गावात आणायचा. तमाशा गावात आणायचा नाही. मुलकाचा अर्गा बिटवीन खरं एकाएकाची. काय झाले? काय झाले? गेल्या वर्षीला कोण तुम्ही पुढारी झाला का? हो. गावात तमाशा आणण्याचा. आणला. काय झालं काय माहित ना तुम्हाला? हो. नाही गो. अरे आजची गाणी चालू होत झाली तो त्यातले एक बाय बाळा ते आरती गडबड झाली असेल. तमाशगिरीला चक्क ताकीद करायची. काय? आमच्या गावात तमाशा नाही असला तर काम नाही बाय का गावात आणि का ते आपल्या हातात आहे
बाई का नाही जायचं काय नाही काय. जायचं तिथे गेल्यावर ती बाई म्हणेल हा, काय हो हा. मोठ्या नगाचा पोरगा लय बोलतोय कोण आहे तुमचा माझाच आहे कोण आहे त्यांना म्हणायचं वजनात 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 काय म्हणायचं हसलं म्हणायचं आमचा बापच आहे तुझ्या आईचा बाप तुझ्या आई अरे बाप आमचा मी आला होता मी जगा कळलं जगा का हो उगा मग तुझे घराचा पंचनामा करतोय काय उगा म्हटला की बघ बाप गोळ्याला आमची काय चरणी आहे का ती नको या देवो वजन त्यासाठी म्हणायचं वजन पडलं की झालं चार गाणी ऐकायची हा. खिशातलं पैसे द्यायचं बोंबलं चालत करायला पोरगं म्हणतं का बाप आमचं का पोरगं तुझं बाप तुला तुला मला म्हणतं काही का? येडं झालं का पुढे हा. मी कसा म्हणली त्याला पोरगं माझं. नाही नाही ना दुसऱ्याचा आई सांगणार तुला. निघायची का चा सुस्वागतम सुस्वागतम